धनुराशी, कसे आहात सगळे? मजेत ना? असेच खुश राहा, आनंदी राहा. आज आपण बघणार आहोत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिना. तर हे 3 महिने कसे जाणार आहेत, त्या व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी मी मेष राशी टू धनुराशीचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, तर तुमच्या ओळखीत ज्यांची जी राशी असेल त्यांना ते व्हिडिओ शेअर करा. पहिले आता बघणार आहोत जानेवारी महिना. ओके, तर जानेवारी महिन्यामध्ये ना थोडंसं तुम्ही डिस्टर्ब राहणार आहात, मोकळेपणाने वागणार नाही आहात, काही गोष्टी मनातल्या मनात ठेवणार आहात, कंजूसपणा करणार आहात, एखाद्यावर ट्रस्ट ठेवताना 10 वेळा विचार करणार आहात. आणि हे योग्य आहे, हे तुम्ही बरोबर राईट ट्रॅकवर आहात. ओके धनुराशी, तुम्ही जे काही कन्फ्यूज आहात किंवा तुम्हाला असं वाटतं की मला पावलं उचलायला हवीत की नाही, हे जे तुमचं अंतर्मन तुम्हाला जे सांगतंय ना ते योग्य सांगते आणि तुम्ही त्या गोष्टीवर थांबलात, तुम्ही अजून ॲक्शन घ्यायला बघत नाही आहात. तर हे जे तुमचं चाललं आहे ना ते तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आणि त्यावर तुम्ही निर्णय घेणार आहात. पण कधी? 15 तारखेनंतर. ओके, 15 तारखेनंतर तुम्ही त्या गोष्टीवर परिपूर्ण विचार करून पाऊल उचलणार आहात आणि मग तुम्ही बरोबर पॉलिटिक्स खेळणार आहात. तुम्ही बरोबर त्या ट्रॅकवर राहणार आहात आणि तुम्हाला तुमचा विजय मिळणार आहे धनुराशी. आता तुमची सिच्युएशन डेफिनेटली वेगवेगळी आहे. कोण प्रेग्नन्सीसाठी बघते, कोण सेविंगसाठी बघते, कोण एज्युकेशनसाठी बघते. सॉरी. तर तुम्ही तुमच्या सिच्युएशनप्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. तुमची जी ट्रॅक तुमचा जो चालू आहे त्याला तुमचं रेझिनेट होतं आहे का त्या गोष्टी, मी जे काय बोलते त्याप्रमाणे तुम्ही सगळं चित्रीकरण तुम्ही डोळ्यासमोर आणा. ओके, आता आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिना कसा जाणार आहे. कोण कोण जानेवारी महिन्यात दान धर्म पण करतील, थोडेसे आध्यात्मिक ओढ थोडासा वाढेल, कदाचित तुम्ही देवस्थान पण जाल, ज्योतिर्लिंग किंवा असं देवदर्शनं कराल तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये धनुराशी काही लोक. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला सांगते. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे ना सेविंगच्या बाबतीत किंवा पैशाला घेऊन तुमचे निर्णय चुकणार आहेत आणि मोठा फटका बसू शकतो. तो बसू नये त्यासाठी तुम्ही मुळातच ज्या पहिल्या एनर्जीमध्ये होतात ना ते थोडंसं विचारपूर्वकच तुम्हाला पावलं उचलायची आहेत. ते पॉलिटिक्स तुम्ही जे काय खेळणार, तुम्ही जे काय डिसिजन घेणार ना ते थेट तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात त्याच्यात फटके बसू शकतात किंवा तो निर्णय चुकू शकतो. ज्यांच्यात कोर्ट कचेरी आहे ते तुमच्या बाजूने लागणार नाही असं एकंदरीत दिसतंय. जर कोर्ट कचेरी तुमची चालू असेल तर जे काही निर्णय आहेत ना, जे काही डिसिजन आहेत किंवा जे काही प्लॅन्स आहेत तुम्ही प्लॅन करणार आहात जानेवारी महिन्यामध्ये, तो प्लॅन चुकू नये असं मी म्हणेन. तर त्यामुळे परिपूर्ण कोणाचा तरी सल्ला घेऊन व्यवस्थित मार्गाने चाला. इथे भले सल्ला दिसत नाही आहे पण मी सांगते की थोडासा सल्ला घ्या आणि मग पावलं उचला. जे काही तुम्हाला निर्णय घ्यायचे, एज्युकेशन बाबतीत जे काही निर्णय असतील तर ते थोडंसं सल्ला घ्या मोठ्यांचा किंवा इतरांचा आणि मग तुम्ही पावलं उचला. समजा तुम्हाला बेबी प्लॅनिंग करायचं आहे काय, तर थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स किंवा स्वतःचा निर्णयावर नका राहू, थोडंसं गाईड घ्या. ठीक आहे, कारण का थेट फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा अनुभव बघायला मिळेल आणि त्याचे निर्णय चुकू शकतात आणि मोठा फटका तुम्हाला फेबमध्ये अनुभवायला भेटेल आणि ते होऊ नये म्हणून मी सांगेन की थोडंसं विचारपूर्वक पावलं उचला. ठीक आहे, आता आपण बघणार मार्च. आरोग्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. ओके, ओके. तर मार्च महिन्यामध्ये ना जसं की काहींच्या बाबतीत ना काही गोष्टी एकदम नील होण्याची शक्यता आहे आणि नवीन सुरुवात तुम्ही मार्च महिन्यात त्यातूनच नवीन सुरुवात करताना मला मार्च महिन्यामध्ये दिसेल. एखादं रिलेशनशिप ब्रेक होऊ शकतं, एखादं नातं संपू शकतं किंवा एखादं बॅड न्यूज कानावर येऊ शकते किंवा काही नुकसान होऊ शकतं. मग त्यातूनच नवीन सुरू करणार आहेत मार्च महिन्यापासून. आता कसं हे एनर्जीज आहेत लक्षात घ्या, हे एनर्जी चेंज होऊ शकतात किंवा ते एनर्जी आपल्यापर्यंत पोचणारच नाही. असं कसं ते सांगते. जसं की आता मी एक उदाहरण देते की तुम्हाला सांगितलं उद्या लॉटरीचं तिकीट लागणार आहे पण तुम्ही काढलात तर लागेल ना. त्याचप्रमाणे ती एनर्जी आहे पण त्याच्यात तुम्ही गेलात, त्या एनर्जीमध्ये गेलात तर त्याचा फटके तुम्हाला बसतील, अदरवाईज नाही. त्याच्यासाठी आपण परत जानेवारी महिन्यात येऊ
तर तुम्ही जे काही प्लॅन करणार आहात ना जानेवारी महिन्यामध्ये, तर त्याचा थेट परिणाम तुम्हाला फेब आणि मार्चमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे सगळी गाडी इथेच आहे जानेवारी महिन्यामध्ये. तिथे तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात, जे काही गोष्टी करणार आहात, तर ते सगळं विचारपूर्वक करायचं आहे, लोकांची मतं घेऊन करायचं आहे. ओके. आणि गावगोंगाट करायचा नाही, पण जे काही आहे ते एकदम व्यवस्थित करायचं आहे. कारण का तुमचा दुसऱ्याला दुखवायला जाल आणि तुम्ही स्वतः फसाल. ओके. तर ज्याच्यात दुसरे फसतील, जो दुसऱ्यांना त्रास होईल, अशा गोष्टी धनुराशी करायच्या नाहीत. तसंही तुम्ही तसं काही करत नाही मुळात धनुराशी कधी, पण तरीसुद्धा इथे दिसतंय म्हणून. ओके. त्यामुळे इथे तुम्ही जे काय कराल त्याचा थेट परिणाम फेब आणि मार्चमध्ये आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करायच्या आहेत, जेणेकरून या एनर्जी तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत आणि तुम्ही हॅपी राहाल. ओके धनुराशी. सो अशा प्रकारे होतं जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिना. तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला केलं नसेल तर लाईक नक्की करा, सबस्क्राईब केलं नसेल तर तेही नक्की करा, आणि तुमच्या ओळखीचे धनुराशी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. बाय.